सोनिया पुढती येऊ काला खाव दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळेमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे साधकांचे माईबाप ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा कार्याचं महत्त्व तुम्हाला आम्हाला पटवून देणारा अभंग आजच्या या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिणाम म्हणजे असं की आपल्या पवित्र पावन पुण्यभूमी रामवाडी गावाचं नावही देवावरूनच आहे आणि अगदी देवासारखेच माणसे आहेत आणि सुंदर वातावरण आहे. असं असणाऱ्या रामवाडी या नगरीमध्ये हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये आज हा चाललेला प्रतिवर्षाप्रमाणे गेले 17 वर्ष पूर्ण झाले. आता हे 18वे वर्ष आहे ना. मग असे ऐकलं तुमचं 18 वर्ष पूर्ण झाले. त्या 18 वर्षे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह 3 तप पूर्ण होईल म्हणाले. 2 तप झाले 12 24 ना 2 तप. 1 तप झालं दुसरं तप पूर्ण व्हायले आहे का नाही. 2 तप होतील तुमच्या 24 म्हणलं की दुसरा तपपूर्ती 16 आहेच पुढं आहे का नाही. असा सुंदर असा चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि विशेषतः म्हटलं तर हा सप्ताह म्हणजे गणेश उत्सवाच्या निमित्तानं आपल्या या नगरीमध्ये आहे. विशेष कौतुक वाटलं, विशेष आनंद वाटला की एक गाव एक गणपती आणि गणपतीच्या निमित्तानं गणेश उत्सवाच्या निमित्तानं भगवान श्री गणरायाचा संपूर्ण गाव ग्रामस्थ मंडळी सर्व लहान थोर आबाल वृद्ध माता भगिनी पुरुष मंडळी सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते सर्वांच्या वतीने भजनी मंडळ सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ सर्वांच्या वतीने हा रामवाडी येथील चाललेला सार्वजनिक गणेश उत्सव आणि त्या निमित्तानं एवढं भव्य दिव्य असं आयोजन केलं. त्या निमित्तानं हे सुंदर असं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. त्यामध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ 16 हरिभक्त पारायण आपल्या परिसराचं भूषण असणारे आपल्या वारकरी संप्रदायाचं एक रत्न असणारे आपल्या परिसराचं भूषण आदरणीय वंदनीय पूजनीय ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे हरिभक्त पारायण भागवताचार्य परमवंदनीय प्रभाकर महाराज गिरी मानगावकर बाबांच्या अतिशय मधुर रसाळ वाणीतून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथाही श्रवण करत आहोत. बाबा या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. मनानं मोठे असणारे माणसं महाराज काही वेगळेच असतात. जे मोठे असतात ते उगाच मोठे होत नसतात. मनानं मोठे असणारेच कार्यानेही मोठे होत असतात. नाही तर कुठेतरी कोणालाही नावं ठेवणारे खाली ओढणारे कोणाला गेला आणि ह्याला काय ते असे म्हणणारे माणसं मोठे कधीच होत नसतात. इतकंच नाही तर जगाचंच रीत आहे कारण ते जगाचाच नियम आहे. असे असणारे मनानं मोठे अधिकारानं मोठे असूनही या ठिकाणी कथा करून पुन्हा कीर्तनाला बसलेत. बाबांना विनंती केली होती मी आराम करा म्हटलं तरी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्या चरणावर मी साष्टांग प्रणिपात करतो. त्यांना कोटी कोटी वंदन करतो. त्याचबरोबर एवढं सुंदर आयोजन करणारी ही तरुण मंडळ ज्येष्ठ मंडळ सर्वांना एकदा खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांची सुंदर असं आयोजन केलं. आणि या गणेश उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला हे ज्ञान अमृताचं होत असलेलं रसपान आणि त्या माध्यमातून हा आयोजित केलेला कार्यक्रम आणि त्या माध्यमातून माझ्याकडे आलेली ही आजची कीर्तनाची सेवा आणि नुसती कीर्तनाची नाही तर अतिशय महत्वाची कीर्तनाची सेवा म्हणजे काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ सार्वजनिक गणेश मंडळाच्या या सर्व समितीनं कमिटीनं सर्वांच्या वतीनं मला काल्याच्या कीर्तनाची सेवा देण्यासाठी ज्यांना निमंत्रित केलं असे असणारे परमार्थ प्रेमी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व ते पहा. आता मी कौतुक करतो स्तुती करतो म्हणून असं नाही पण जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया असं महाराज होत नाही. पण संपत्ती आणि दया जिथं धन दौलत संपत्ती सगळं काही बरं आहे सगळ्या गोष्टी चांगल्या असूनही पुन्हा परमार्थाची कास धरून परमार्थाची वाटचाल करणारे आणि आजच नाही तर बऱ्याच वर्षापासून परमार्थासाठी वारकरी संप्रदायाची निष्ठेनं सेवा करणारे असे असणारे आपल्या गावचे भूषण आमचे परमस्नेही असणारे प्रसादराव दादा किट्टे दादांनी मला तुम्हा सर्वांच्या वतीनं निमंत्रित केलं. सर्वच भरती मंडळ उपस्थित होते. मला सर्वांच्या काही परिचय नसल्यामुळे सर्वांचं नाव घेऊ शकत नाही म्हणून दादांनी मला संपर्क केला आणि त्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा हा योग आणि त्या माध्यमातून तुम्हाला सर्व श्रोते सज्जन मायबाबाच्या दर्शनाचा योग माझ्याकडे प्राप्त झाला. आपल्या गावातील भजनी मंडळ परिसरातील भजनी महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार कथाकार सर्व या ठिकाणी उपस्थित
उपस्थित आहेत. भजन समाज 7 दिवस ज्यांचे तुम्ही शिंतावर गोड असं गायन ऐकलं असे असणारे माझे हृदय असतं. अगदी बालपणापासून ज्यांनी आम्हाला पितृतुल्य असं प्रेम दिलं अशा असणारे हरिभक्तपरायण अंगद महाराज शिंगाडे आमच्या परभणी जिल्ह्याचे भूषण पण इकडं महाराजांच्या सानिध्यामध्ये राहतात. अशा असणारे अतिशय शांती ब्रह्म दोघांचा स्वभाव सारखाच बाबांचं प्रेम या ठिकाणी अंगद महाराज उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो. त्यांना विनंती केली म्हणून कीर्तन होईपर्यंत अगोदर चालू होईपर्यंत थांबा म्हटलं होतं. चालीमध्ये चालूमध्येच मला माहित होतं. हळूच म्हणलं आता कीर्तन होईपर्यंत थांबतो म्हणजे बाबाला धन्यवाद. तसं काय नाही त्यांच्या मनावर त्यांना वेळेस सांगा. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले माधव महाराज कुंभर्गीकर ते आहेत त्यांना धन्यवाद. त्याचबरोबर इकडे आमचे जे आपल्याच कृष्णा महाराज भेट होती नेहमीच आमचे कृष्णा महाराज अतिशय गोड व्यक्ती होतो. त्याच्याबरोबर राम महाराज पांचाळ आणि माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मदंगाचार्य मदंग विशारद माझे बालमित्र राम महाराज शेळके तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना अधिक धन्यवाद देतो. त्याचबरोबर विशेष स्वरूपानं हरिभक्तपरायण माझे परमस्नेही आमचे भट महाराज गोपाळवाडीकर तेही बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आमची कृष्णा साऊंड सिस्टीम कुसळवाडीकर अतिशय गोड अशी सिस्टीम अतिशय सुंदर अशी सिस्टीम त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित सर्व पाहुणे मंडळ ज्येष्ठ मंडळ तुम्ही म्हणता आम्हीच काय केलं आमचं नाव नाही. तुम्ही तर माता भगिनी पुरुष मंडळ तुम्ही तर देव स्वरूप आहात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती निर्बळाची तसे भक्ती अशा पद्धतीने तुम्हाला सर्वांना धन्यवाद. उपस्थित आलेले बाहेर गावाला माझ्या कीर्तनासाठी आवर्जून आमचे सर उपस्थित आहेत. खंडेराव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. दसवाडीकर अंबाजोगाईमध्ये त्यांच्या नूतन गृहप्रवेशाच्या निमित्तानं कार्यक्रम झाला. अशा दोघेही सपत्नी त्या ठिकाणी उपस्थित सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांना उरलेल्या वेळेमध्ये आम्हाला भाव पाहण्याचा प्रयत्न करू. विठाला हात घातलेल्यांना पण धन्यवाद. काढू बघा फार छान आहे. जरा बोज होईल वेळ विठाला येऊ लागले दरवेळेची सवय तुला नाही आवडायचं म्हणलं आपल्या आवडण्यासारखं हौशी माणसं निकटचे आहे का अशा पद्धतीनं उपजोनी अमृती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आजचा प्रसंग म्हणजे काल्याचा प्रसंग आहे. अतिशय गोड असा प्रसंग आहे. प्रत्येक कुठल्याही कार्याला वारकरी संप्रदायाने नियम दंड घालून दिलेला आहे. काही कीर्तनकारांना बंधन असतं कीर्तन करण्याचं. पहिल्या दिवशीचे कीर्तनकार त्यांना कीर्तन कसं करावं याची मर्यादा घालून दिलेली. दुसऱ्या दिवशीचे शेवटच्या दिवशी काल्याच्या अगोदरच्या दिवशी दादा कीर्तनकार त्यांना बंधन दिलेले. पहिल्या दिवशी नामपर देवाचं रूप नामाचं वर्णन रूपाचं वर्णन करावं. शेवटच्या आदल्या दिवशी म्हणजे जागराचं कीर्तन म्हणतो त्या दिवशी देवाकडे काहीतरी मागावं. आणि आजचा दिवस म्हणजे आजचा प्रसादाचा पगारीचा नाही प्रसादाचा दिवस आणि आपल्या भाषेत पगारीचा दिवस पगार झाली पगार असं असणारा प्रसादाचा आजचा दिवस. आणि आजच्या दिवशी मात्र सर्व वारकरी संप्रदायाला नियमदंड घालून दिलेला आहे शास्त्राने. बाबा आज भगवान परमात्म्याचं चरित्र उच्चारा आणि भगवान परमात्म्याचं वर्णन आज काल्याचं वर्णन काल्याचा प्रसंग सांगावा. यामध्ये आजच्या कीर्तनकारांना म्हणजे कीर्तन म्हणजे आजचं काय आहे तर आजचं कीर्तन म्हणजे पूर्णत्वाचं कीर्तन आहे. कुठल्याही 2 दिवसाचा असो 3 दिवसाचा 5 दिवसाचा 7 दिवसाचा असो सप्ताह म्हटलं की त्या सप्ताहाची पूर्णता कधी होते तर त्या कार्यक्रमाची पूर्णता ही काल्यानं होत असते. कुठल्याही कार्याची सांगता ही काल्यानं केली तर त्याची पूर्णत्वाला जात असते. म्हणून जसं की बाबा आता आपण जर मंदिर बांधलं बघा मंदिर बांधल्यानंतर मंदिराला फरशी झाली की मंदिराचं काम पूर्ण झालं बरोबर आहे का नाही. हो म्हणू नका मंदिराला फरशी झाली असल्या मंदिराच्या कामात कळस आहे का नाही. कळसाचं ज्यावेळेस कळस मंदिरावर बसवला त्यावेळी मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. तसं महाराज आता मला सांगा नदी गंगा आहे एखादी आता आपली गोदावरी गंगा आपल्या महाराष्ट्रातली गंगा गोदावरी आमच्या जिल्ह्यातली परभणी जिल्ह्यातली राम महाराजच्या गावाच्या घरून गेली ठीक आहे हे तिचा उगम कुठून झाला गंगेचा गोदावरीचा ब्रह्मगिरी आपलं त्र्यंबकेश्वरीवरून नाही का नाशिकवरून म्हणाले का तिथून उगम झाला तिथून गंगा निघाली तिथून निघाल्यानंतर गंगा आली पुढं 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 येते पैठणला आली तिथून येते पुढं आमच्या पाथरीला आली तिथून येता येता पुढं परभणीला पुढं भासरला गेली. मग तिचं पूर्ण झालं का इथपर्यंत नाहीतर ती गंगा पूर्ण कधी होते गंगा ज्यावेळी समुद्राला जाऊन गंगा समुद्राला ज्यावेळी मिळते त्यावेळी तिला
त्याला पूर्णत्व प्राप्त होते. तसं हे काल्याचं कीर्तन केलं की सप्ताहाची पूर्णता झाली. आज काला झाला की मग हाला, आणि पुन्हा जर महाराज आला तर का आला, आहे का नाही, म्हणून काला आणि हाला आज असा प्रसादाचा दिवस आहे आणि ते माझ्याकडे दिवस आलेला आहे. आजच्या दिवशी मला सहजासहजी हे मिळणारा प्रसाद नाही. काला ही एक कर्मभूमीमध्येच प्राप्त होत असतो. भोगभूमी म्हणजे वैकुंठ आणि कर्मभूमी म्हणजे हे आपले मृत्यू लोक. इथंच काला म्हणलं तर हे कर्म आहे आणि कर्म करण्यासाठी इथंच मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. याच्यासाठी कोणालाही काला मिळत नाही. इथं जे जे जन्माला आले पृथ्वी तलाव त्यांनाच काला. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या इथं पानगावामध्ये सुद्धा, इथं रामवाडीमध्ये आता जे जे उपस्थित आहेत त्यांनाच काला. रामवाडी मधून जे जे मंदिरात उपस्थित आहेत तेच काल्याचे. महाराज काल्यासाठी सुद्धा अधिकारी व्हावं लागतं. बालकोण कोण अधिकारी What?